Characteristic features of respiratory surface. Students, we are on the next topic. Characteristic features of respiratory surface. What does it mean? It means याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ होतो की रेस्पिरेटरी सरफेस ज्या ठिकाणी गॅसियस एक्सचेंज होणार आहे, ऑक्सिजन ज्या ठिकाणी आपण एरोबिक बद्दल बोलतोय, ऑक्सिजन ज्या ठिकाणी आत घेतला जाईल म्हणजे बॉडीत घेतला जाईल आणि CO2 एन्व्हायरमेंट मध्ये सोडला जाईल, असा सरफेस कसा असला पाहिजे, काय कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज त्याच्या असल्या पाहिजे, दॅट वी विल सी वन बाय वन. इम्पॉर्टंट आहे. जर ह्या प्रॉपर्टीज नसतील तर रेस्पिरेशन होत नाही किंवा रेस्पिरेशन प्रॉपरली व्हायला, आय एम टॉकिंग अबाउट एक्सटर्नल रेस्पिरेशन नो डाऊट, तर त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर सगळ्यात महत्वाची, that surface should be richly supplied with blood. Richly supplied with blood. समजून घेऊ why it is so. Richly supplied with blood. तिथं भरपूर ब्लड वेसल्स असल्या पाहिजे. कारण असं आहे की जर ब्लड वेसल्स नसतील तर ब्लड तिथे येणार नाही. ब्लड मध्ये जनरली जेव्हा आपण ब्लड वर्ड यूज करतो त्याचा अर्थ असा होतो की त्याच्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट्स असतात. रेस्पिरेटरी पिगमेंट्स आपल्याला माहिती आहे, हिमोग्लोबिन, बरोबर आहे ना. म्हणजे हिमोग्लोबिन सारखे जर पिगमेंट्स नसतील, बाकीच्या पिगमेंट्स बद्दल आपण बोलणार आहे, हिमोसायनिन वगैरे वगैरे, तर हिमोग्लोबिन सारखं पिगमेंट त्याच्याशिवाय ब्लड मध्ये ते पिगमेंट आहे, आरबीसीस कडे आहे. जर भरपूर तिथे ब्लड सप्लाय नसेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजन येऊनही उपयोग नाही, कारण ते कंबाईन होऊ शकणार. आर यू गेटिंग? पुढे सेकंड प्रॉपर्टी असली पाहिजे, सरफेस एरिया शुड बी लार्ज. सरफेस एरिया शुड बी लार्ज. सरफेस एरिया शुड बी लार्ज म्हणजे काय की ज्या ठिकाणी हे गॅसियस एक्सचेंज होणार आहे त्या ठिकाणीचा सरफेस मोठा असला पाहिजे. छोट्या जागेमध्ये, अरुंद जागेमध्ये, फार कंजेस्टेड जागेमध्ये जिथपर्यंत एअर पोहोचूच शकत नाही अशा जागेमध्ये प्रॉब्लेम येतो. तुम्हाला माहिती असेल आपल्या लंग्स मध्ये 350 मिलियन अल्व्हिओलाई असतात. 350 मिलियन अल्व्हिओलाई असतात. 350 मिलियन अल्व्हिओलाई, एवढे अल्व्हिओलाई देण्याचं कारण काय आपण पुढे गेल्यावर अल्व्हिओलायचे स्ट्रक्चर डिटेलमध्ये सगळं शिकणार आहोत. पण एवढे अल्व्हिओलाई देण्याचं कारण काय? कारण अल्व्हिओलाई इज दॅट पार्ट वेअर ऍक्च्युअल इट इज द फंक्शनल युनिट, स्ट्रक्चरल युनिट ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम. त्या ठिकाणी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं एक्सचेंज प्रॉपरली होऊ शकेल, म्हणून एवढा मोठा लार्ज सरफेस दिलेला आहे. मी कधीतरी तुम्हाला जेव्हा आपले क्लासेस रेग्युलर होत होते तेव्हा सांगितलं होतं की ह्युमन बिंग्स मध्ये, एका अडल्ट ह्युमन बिंगचे लंग्स जर खोलले आणि पूर्ण स्प्रेड केले सगळे अल्व्हिओलाई खोलून, तर एक फुटबॉलचं ग्राउंड तयार होईल एका माणसाच्या लंग्स मध्ये. एका माणसाच्या लंग्स मधून एक फुटबॉलचं ग्राउंड तयार होईल, एवढे अल्व्हिओलाई असतात. सो यू कॅन इमॅजिन. म्हणजे व्हाय दिस इज सो? दिस इज बिकॉज टू गेट लार्ज सरफेस एरिया. नेक्स्ट तिसरा पॉइंट आहे एक्स्ट्रीमली थिन. दॅट सरफेस शुड बी एक्स्ट्रीमली थिन. आता याचा नॅचरल अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला की जर तो सरफेस, तो पृष्ठभाग, तो भाग जर थिन नसेल, थिक असेल, तर नॅचरली तिथून काय व्हायचंय? गॅसियस एक्सचेंज व्हायचंय. जर थिक असेल तर नॅचरली एक्सचेंजला प्रॉब्लेम येईल. त्यामुळे इट शुड बी थिन, एक्स्ट्रीमली थिन. सरफेस शुड बी एक्स्ट्रीमली थिन. त्याच्यानंतर इट शुड बी moist. Scientists, they have observed that if the surface is moist, then gaseous exchange becomes easy. म्हणून सरफेस कसा असला पाहिजे? मॉइस्ट असला पाहिजे. लक्षात ठेवा ही प्रॉपर्टी
म्हणून आपला रेस्पिरेटरी पॅसेज जो असतो राईट फ्रॉम नोज टू अल्व्हिओला पूर्ण असा ओलसर असतो, मॉइस्ट असतो. नेक्स्ट, इट शुड बी परमिएबल टू गॅस एक्सचेंज. काय अर्थ झाला याचा? परमिएबल टू गॅस एक्सचेंज. अर्थ समजून घ्या. परमिएबल ज्याच्यातनं वायू, ज्याच्यातनं गॅसेस इझिली आत आणि बाहेर जाऊ शकते, दॅट इज कॉल्ड एज परमिएबल टू गॅस एक्सचेंज. किती थिन असला पाहिजे की ज्याच्यातनं गॅसेस इझिली आत आणि बाहेर जाऊ शकते. आणि लास्ट बट नॉट लिस्ट प्रॉपर्टी, इट शुड बी in direct contact with an environment. बरं, प्रॉपर्टी नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या प्रॉपर्टीज असतात बाळांना. रिचली सप्लाइड विथ ब्लड, भरपूर ब्लड सप्लाय असला पाहिजे. सरफेस एरिया शुड बी लार्ज, मोठा सरफेस एरिया असला पाहिजे जेणेकरून गॅसेस एक्सचेंज इझिली पॉसिबल होईल. इट शुड बी एक्स्ट्रीमली थिन, सरफेस शुड बी एक्स्ट्रीमली थिन असला पाहिजे, मॉइस्ट असला पाहिजे. परमिएबल टू गॅस एक्सचेंज, सहज गॅस आत आणि बाहेर जाऊ शकेल असा असला पाहिजे. अँड यू शुड बी इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ अन एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये पाहिजे. म्हणजे आपण जसं आपला जो रेस्पिरेटरी पॅसेज आहे, आपल्या नोज थ्रू वी आर डायरेक्टली कनेक्टेड विथ द एन्व्हायरमेंट. कॉक्रोचेस मध्ये बघितलं तर स्पिरॅकल्स आर डायरेक्टली इन कॉन्टॅक्ट विथ एन्व्हायरमेंट. फिशेस मध्ये बघतो आपण तोंडातनं सतत पाणी घेत राहतात आणि गिल्स मधनं बाहेर काढत राहतात. डायरेक्टली कॉन्टॅक्ट. वॉटर मधून O2 घ्यायचा आहे, सो देअर रेस्पिरेटरी सिस्टीम इज इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ वॉटर. तर अशा पद्धतीने हे सगळ्या प्रॉपर्टीज जर असतील, इफ ऑल द प्रॉपर्टीज आर टू बी फुलफिल्ड, देन रेस्पिरेशन बिकम्स इझी. पुढचा टॉपिक आपण पुढे बघूया. हेडिंग देऊ रेस्पिरेटरी पिगमेंट्स. पुढचं हेडिंग त्या बाळांना रेस्पिरेटरी पिगमेंट्स. खूप सारे पिगमेंट्स आहेत, सगळ्या पिगमेंट्सचा आपल्याला स्टडी करायचा नाही माइंड क्लिअरली, कारण इतक्या प्रकारचे पिगमेंट्स आहेत. जेवढ्या व्हरायटीज आपल्याला अॅनिमल्सच्या पाहायला मिळतात, तशाच प्रकारे अनेक प्रकारचे पिगमेंट्स या नेचरमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत. आपण मोजके काही विचार करून आणि मोजकेच लक्षात ठेवूया. सगळ्यात वेल नोन आणि सगळ्यात जास्त पॉप्युलर आपल्यामध्ये प्रेझेंट असलेलं, सगळ्या मॅमल्स मध्ये, बर्ड्स मध्ये प्रेझेंट असलेलं म्हणजे हिमोग्लोबिन. व्हॉट इज इट इज रेस्पिरेटरी पिगमेंट्स. हेडिंग देऊया रेस्पिरेटरी पिगमेंट. आता प्रश्न पडला असेल, वाय पिगमेंट इज नेसेसरी. लक्षात ठेवा, जोपर्यंत पिगमेंट नसेल ना, तोपर्यंत ऑक्सिजन कंबाईन व्हायला जागा नाही. सेल्स कॅनॉट कॅरी ऑक्सिजन विदाउट पिगमेंट. आलं लक्षात. जर पिगमेंट नसेल तर ऑक्सिजन मॉलिक्युल्स दे कॅनॉट कंबाईन विथ डायरेक्टली विथ ब्लड. सो ब्लड, इफ द ब्लड कंटेन्स the pigments, then oxygen molecules can easily combine with pigment and it can be carried out easily. लक्षात ठेवा ही गोष्ट. हिमोग्लोबिन, it is very common. Where it is seen? It is red colored pigment. किती असतं, काय असतं, ह्युमन बिंग मध्ये किती असलं पाहिजे, सगळ्या गोष्टींची चर्चा पुढे येणार आहे. इट इज रेड कलर, present in RBCs, red blood cells. It is present in RBCs and in the plasma of
ॲनेलिड्स. सेकंड पिगमेंटचं नाव लिहूया. सेकंड पिगमेंट इज हिमोसायनिन. लक्षात ठेवा बाळांनो, सायनिन वर्ड आला ना, लक्षात ठेवायचं. सायनिनचा बायोलॉजीमध्ये ऑलवेज मिनिंग होतो ब्लू. हा वर्ड दिसला की समजून घ्यायचं समथिंग रिलेटेड विथ इट. इट इज ब्लू पिगमेंट. इट इज ब्लू. इट इज ब्लू कॉपर कंटेनिंग पिगमेंट. कॉपर कंटेनिंग. इथं आयर्न कंटेनिंग आहे, इथं लक्षात ठेव आयर्न असतं. इट इज कॉपर कंटेनिंग पिगमेंट. पुढचं हिमोइरिथ्रिन. हिमोइरिथ्रिन. हिमोइरिथ्रिन काय असतं? इट इज फाउंड इन सम ॲनेलिड्स. हिमोसायनिन आपल्याला फाउंड इन मोलस्क्स. हे जे लिहितोय अतिशय महत्वाचं आहे. इन ह्युमन. इन ह्युमन म्हणण्यापेक्षा मॅमल्स लिहूया. इन मॅमल्स. वरचं जे आहे मॅमल्स मध्ये आणि ॲनेलिड्स मध्ये असतं, पण प्लाझ्मा मध्ये असतं. या ठिकाणी हे जे पिगमेंट आहे हे कुठे असतं? मोलस्क मध्ये असतं, त्यांच्या प्लाझ्मा मध्ये असतं. फोर्थ क्लोरोथ्रिओनिन. क्लोरोथ्रिओरिन. पुन्हा नवीन वर्ड येतोय क्लोरो. क्लोरो वर्ड आला तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? ग्रीन. लक्षात ठेवायचं. इट इज ऑलवेज ग्रीन. इट इज ग्रीन. हे पण रेड असतं बरं का, कारण इरिथ्रिन शब्दाचा अर्थ होतो रेड. इट इज ग्रीन कलर्ड respiratory pigment found in polychaetes. हे चार बेटा अतिशय इम्पॉर्टंट आहे. हिमोग्लोबिन, हिमोसायनिन, हिमोइरिथ्रिन, क्लोरोक्रुओरिन. लक्षात काय काय ठेवायचं? हिमोग्लोबिन, हिमोसायनिन, हिमोइरिथ्रिन. आता ह्याच्याशिवाय काही पिगमेंट्स असतात, जस्ट तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवतो मी. तुमची इच्छा असेल तर लिहा, नाही लिहिलं तरी चालेल, पण असतात. खूप नाही लिहिणार, एक 3-4 बघूया काय काय असतात बघू. पिन्नाग्लोबिन. इकायनोक्रोम्स, व्हॅनाडियम. एवढ्यासाठी नाव देतोय. कधी कधी याच्यापैकी पिगमेंट कोणतं ते ओळखा, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊन गेला आहे. मोलॅब्डिन. रेअरली, अतिशय रेअरली येणारा क्वेश्चन. आणि अतिशय महत्वाचा याच्यानंतर मायोग्लोबिन. हे लक्षात ठेवायचं. मायोग्लोबिन
is respiratory pigment. याला ऑक्सिजन स्टोरिंग पिगमेंट पण म्हणतात. फाउंड इन रेड मसल्स. अतिशय इम्पॉर्टंट. मायोग्लोबिन इज ऑलवेज फाउंड इन रेड मसल्स. मायोग्लोबिन इज ऑलवेज फाउंड इन रेड मसल्स. लक्षात ठेवा बाळांनो. हे जे आहेत हे लेस इम्पॉर्टंट आहेत, पण मायोग्लोबिन इज इम्पॉर्टंट. आय थिंक इट इज सफिशियंट. रेस्पिरेटरी पिगमेंट्स बद्दल विचारलं. व्हॉट आर रेस्पिरेटरी पिगमेंट्स तर काय सांगाल? इट इज द पिगमेंट नेसेसरी फॉर कॅरिंग द ऑक्सिजन फ्रॉम द रेस्पिरेटरी ऑर्गन टू द टिश्यूज. येत आहे लक्षात? यांना आपण रेस्पिरेटरी पिगमेंट्स म्हणतो. सो विल मूव टू आवर नेक्स्ट टॉपिक. हेडिंग देऊया रेस्पिरेशन. रेस्पिरेशनचे बेटा टाइप्स असतात. 2 टाइप्स. एरोबिक आणि अनएरोबिक. माहितीसाठी असू द्या. अनएरोबिक रेस्पिरेशन usually found in unicellular organisms. Usually found in unicellular organisms like bacteria and some protists. Not all protists, some protists. Aerobic commonly seen in almost all animals. प्लांट्स मध्ये कोणत्या प्रकारचं रेस्पिरेशन असेल? नॅचरली प्लांट्स दे टेक CO2 in maximum amount. So we can say plants can be anaerobic also. आता रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग हा वर्ड आपल्याला समजायचा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन रेस्पिरेशन अँड ब्रीथिंग? बऱ्याच वेळेला मुलं कन्फ्युज होतात की रेस्पिरेशन आणि ब्रीथिंग वन अँड द सेम. नो. रेस्पिरेशन जे आहे ते 2 प्रकारचं असतं. रेस्पिरेशन इज ऑफ 2 टाइप. एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन. या चॅप्टर मध्ये आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन बद्दल बोलणार आहोत. इंटरनल रेस्पिरेशन बद्दल फार थोडंसं बघायचं आपल्याला. एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन काय फरक आहे बघा. तर एक्सटर्नल रेस्पिरेशन यालाच आपण म्हणतो पल्मनरी व्हेंटिलेशन. जे रेस्पिरेटरी सिस्टीम थ्रू केलं जातं. आता इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय? याला आपण टिश्यू रेस्पिरेशन पण म्हणतो. टिश्यू रेस्पिरेशन. इट इज कॉल्ड टिश्यू रेस्पिरेशन. येतं लक्षात? तर रेस्पिरेशन कॅन बी ऑफ 2 टाइप्स. एक्सटर्नल रेस्पिरेशन आणि इंटरनल रेस्पिरेशन. आता इंटरनल रेस्पिरेशन ऑलरेडी आपण शिकलोय. इंटरनल रेस्पिरेशनचा रोल काय? वाय डू वी टेक ऑक्सिजन? टू ब्रेक डाउन द products, to break down the products or nutrients eaten by us. आपण जे खाल्लेले प्रोडक्ट्स असतात त्यांचं एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन करण्यासाठी. नीट लक्षात घ्या. एन्झायमॅटिक ब्रेकडाऊन करण्यासाठी आपण जे काही फूड घेतलेलं आहे या फूडचं तुम्हाला माहिती आहे प्रोटीन्स असतील,
त्याचं ब्रेकडाऊन होऊन अमायनो ऍसिड बनतील. कार्बोहायड्रेट्स असतील त्याचं एंड प्रोडक्ट आपल्याला काय मिळतं? ग्लुकोज. फॅट्स असतील त्याचं एंड प्रोडक्ट काय मिळतं? काय मिळतं? फॅटी ऍसिड्स. बरोबर. फॅटी ऍसिड्सचे ग्लोब्युल्स आपल्याला मिळतात. म्हणजे लिपिड ज्या वेळेला आपण खातो, तेल तूप खातो, त्याचं कन्व्हर्जन कशात होतं? फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल. आणि फॅटी ऍसिड ग्लिसरॉल नंतर पुन्हा आपल्याला माहिती आहे, मी सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला, तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होऊन त्याच्यानंतर प्रोटीन्सचं डिअमायनेशन होऊन, ग्लायकोलिसिस होऊन, बीटा ऑक्सिडेशन होऊन, हे सगळं काय बनवतात? तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्याची एंट्री लिंक रिॲक्शन होते, क्रेब्स सायकलमध्ये एंट्री होते, नंतर मायटोकॉन्ड्रियामध्ये, त्याच्यानंतर जो रेस्पिरेटरी पाथवे आत चालतो मायटोकॉन्ड्रियाच्या आत, त्याला आपण म्हणतो चेन रिॲक्शन. आणि त्या ठिकाणी एटीपीचं फॉर्मेशन होतं, आठवत असेल तुम्हाला. तर हे जे होतं हे सगळं इंटरनल रेस्पिरेशन मध्ये होतं बेटा. या इंटरनल रेस्पिरेशन मध्ये म्हणजेच जे ब्रेकडाऊन होऊन तयार झालेले NADH2, NADPH2 हे जे पदार्थ आहेत, FADH2, हे सगळे पदार्थ त्या ठिकाणी यूज केले जातात, हे सबस्टन्सेस यूज केले जातात. आणि त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? ATP मिळतात, CO2 बाहेर टाकला जातो आणि वॉटर बाहेर टाकला जातो. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं जेव्हा कम्प्लीट ब्रेकडाऊन होईल तेव्हा आपल्याला काय मिळेल? CO2 हार्मफुल गॅस आहे, वॉटर एक्सेस बॉडीला चालत नाही, मात्र ATP स्टोअर केले जातात. पण इंटरनल रेस्पिरेशन कशावर डिपेंड आहे? एक्सटर्नल रेस्पिरेशन. हे लक्षात ठेवायचं. तर एक्सटर्नल रेस्पिरेशनलाच आपण काय म्हणतोय? पल्मनरी व्हेंटिलेशन. काय काय येतं याच्यात? याच्यात इन्व्हॉल्व होतात नोज, रेस्पिरेटरी पॅसेज, लंग्स एक्सेट्रा. ह्याला डिटेलमध्ये आपल्याला शिकायचं आहे. हाच पार्ट आपल्या या चॅप्टरचा हाच पार्ट अतिशय महत्वाचा आहे, एक्सटर्नल रेस्पिरेशन. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? ओके. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम याच्यातला आणखी जो राहिलेला पार्ट आहे तो घेऊनच, अर्थात आपण प्रॉपरली ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये एंट्री करणार आहोत. टिल देन, गुड बाय. थँक यू.